राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बार्शी येथून होणार असून त्यानंतर ते दुपारी सुमारे 2च्या सुमारास विमानाने सोलापूर येथे आगमन करतील। सोलापूर विमानतळावर महापौर विनायक कोंड्याल, भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर तसेच आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेमधील नवनिर्वाचित सदस्य, नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महापालिकेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत। त्यामधल्या 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा सभापती आज विराजमान झालेले आपण सगळेजण पाहतो। आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं आणि खास करून निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करावं, त्यांचा सत्कार करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 28 तारखेला सोलापूरमध्ये येतात आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या सोहळ्याच्या तयारी संदर्भातली आपली आजची बैठक होती। ती बैठक या ठिकाणी झाली। सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे सभापती, आमचे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि एक चांगला आणि एक मोठा आनंदोत्सव साजरा व्हावा या पद्धतीचं नियोजन करण्याची आजची बैठक होती।